महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। भारतीय पत्रकार संघाचे माजी बारामती तालुका अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विनोद गोलांडे यांचा वाढदिवस निंबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण करून आणि विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नुकताच संपन्न झालेला आहे। दरवर्षी अनावश्यक खर्च टाळून पत्रकार विनोद गोलांडे हे आपला वाढदिवस आणि विवाह दिवस साजरा करत असतात। यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत निंबूत येथील शाळेमध्ये वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले आहे। यामुळे ज्येष्ठ पत्रकार विनोद गोलांडे यांचे सोमेश्वर नगर पंचक्रोशीतून मोठं कौतुक होत आहे। या कार्यक्रमासाठी बासा काकडे विद्यालयाचे सचिव मदनराव काकडे, विक्रम काकडे, निंबूत ग्रामपंचायतचे सदस्य नंदकुमार काकडे, भारतीय पत्रकार संघाचे मोहम्मद शेख, शशिकांत अनपट, बालगुडे मॅडम आणि शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती। याबाबत आमचे प्रतिनिधी डॉक्टर नानासाहेब भोळे यांनी टिपलेली काही क्षणचित्र पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। सर्व विद्यार्थी बासा काकडे विद्यालयाचे सचिव मदनभाई काकडे, ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नंदकुमार काकडे, विक्रम काकडे, पत्रकार मोहम्मदभाई शेख त्यांचा वाढदिवस आहे आज। ते विनोद गोलांडे खरं तर वाढदिवस घरी करण्यापेक्षा पोरांच्यात वाढदिवस केला की त्याचा आनंद वेगळा असतो। तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला का? त्यासाठी वाढदिवस पोरांच्यात साजरा केला पाहिजे। गोलांडे साहेबांनी आपल्या शाळेला 4 चिंचेची झाडं आज भेट म्हणून दिलेली आहेत, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आणि आपल्या सगळ्यांचे देखील वाढदिवस आपण एक मोठं झाड लावून शाळेत करणार आहोत। हे खरं तर आपलं 2 वर्षापूर्वी ठरलं होतं, शिक्षकांचं झाड लावलेलं मला काय अजून दिसलं नाही। भविष्यात त्यांच्या वाढदिवसा दिवशी देखील आपल्या शाळेत 3 शिक्षक आहेत, त्या 3 शिक्षकांचं झाड लावून वाढदिवस करायचं जे आपलं ठरलं आहे ते भविष्यात आपल्याला दिसेल। या निमित्ताने विनोद गोलांडे साहेब यांना पुढील आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या शाळेच्या वतीने देखील पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। म्हणजे आपल्या बारामती तालुक्याचे माजी अध्यक्ष विनोदजी गोलांडे त्यांचा वाढदिवस आहे। त्यांनी वाढदिवस साजरा एक अनोख्या प्रकारे साजरा केला आहे। लहान मुलांच्या जाऊन शाळेत खाऊ वाटप, केक कापलेला आहे आणि एक वेगळा उपक्रम म्हणजे एक झाड लावणार आहे ते वाढदिवसानिमित्त। त्याबद्दल महत्त्वाचं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना महत्त्वाचं प्रोत्साहन करणारे आमचे पत्रकार मधुकर बनसोडे। तर संकल्पना चांगली, आजकाल काळाची गरज झाड लावली। प्रत्येक वाढदिवसाला एक आपण मराठी शाळेची संकल्पना केली की मुलांचा वाढदिवस असू द्या, शिक्षकांचा असू द्या किंवा गावातल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिक असू द्या, त्याची इच्छा असेल तर आपण एक झाड लावतो, वाढदिवस साजरा करतो। तशीच बारामती तालुक्याचे आपले अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी संकल्पना त्यांच्या संघटनेत सुद्धा मला वाटतं नेलेली असती। त्यांच्या संघटनेच्या वतीने आज त्यांच्या संघटनेतले माजी अध्यक्ष विनोदजी गोलांडे वाढदिवस आहे त्यांचा। आज त्यांच्या वाढदिवसाला आपण एक झाड लावत आहोत, झाड लावून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत। त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। थांबतो। वाढदिवसाचं छानसं असं नियोजन केलं। मला कालच त्यांनी बोललं की वाढदिवसाचं औचित्य साधत तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये एक झाड लावावं असं त्यांचं मत होतं आणि ते मी करायचं निश्चित केलं, कारण मला वृक्षाची आवड आहे। माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी 16 वर्ष झाले माझ्या लग्नाला, 14 झाडं माझ्या घरी आहेत। लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी लावत असतो आणि मला इथं वाढदिवसानिमित्त झाड लावण्याची संधी मदनभाई काकडे असतील यांनी सर्वांनी मिळून मला दिली। शाळा कमिटी असेल, शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासमवेत मला जी वाढदिवस करायला मिळतो आहे खूप आनंदाची बाब आहे आणि त्याचं मी आभार मानतो। धन्यवाद।